नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. आज आपण 10वीचा जो काही इतिहास आहे आणि त्याचा पहिला जो चॅप्टर आहे म्हणजेच काय की इतिहास लेखन पाश्चात्य परंपरा. आता हा चॅप्टर काय करणार आहोत आपण बघणार आहोत. आता याच्या अगोदर आपण म्हणजेच काय की इतिहासाची साधनं, ओके, त्याच्यामध्ये लिखित साधनं असतील, भौतिक साधनं असतील, ओके, मौखिक साधनं असतील, ओके. म्हणजे काय की 8वी 9वी पर्यंत काय केलं आपण बघितलेलं आहे. तर आता जे काही 10वीचा इतिहास आहे त्या 10वीच्या इतिहासामध्ये म्हणजेच काय की इतिहास लेखन कसं केलं गेलेलं आहे, ओके. म्हणजेच काय की त्याच्या पद्धती काय काय आहेत, परत नंतर ते इतिहासकार कोणते कोणते आहेत, त्याच्यामध्ये पाश्चात्य इतिहासकार, राष्ट्रवादी इतिहासकार, ओके, ह्या सर्व गोष्टी किंवा म्हणजे काय इतिहास लेखनाच्या भारतीय परंपरा, ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला 10वीच्या इतिहासामध्ये अभ्यासायच्या आहेत. तर आता या चॅप्टर मध्ये आपल्याला काय काय अभ्यासायचं आहे, तर इतिहास लेखनाची परंपरा काय आहे, ओके, इतिहास लेखनाची परंपरा, परत नंतर आधुनिक इतिहास लेखन कशाला म्हणतात, परत नंतर युरोपमधील वैज्ञानिक दृष्टिकोनाचा विकास व इतिहास लेखन काय आहे आणि महत्वाचे विचारवंत, या सगळ्यांविषयी आपल्याला थोडी थोडी काय करायची माहिती बघायची आहे, ओके. आणि याच्यामध्ये डायरेक्ट म्हणजे काय की या धड्यावरती डायरेक्टली परीक्षेमध्ये आपल्या 10वीला प्रश्न येऊ शकतो. त्यामुळे बरोबर काय करायचं समजावून घ्यायचं. आणि ज्यावेळेस आपण इतिहासाचा अभ्यास करतो तर त्यावेळेस तुम्ही प्रत्येक गोष्ट पाठ करून नाही, तर त्या ठिकाणी तुम्ही इतिहास समजून घ्या आणि तुमच्या भाषेमध्ये उत्तर लिहायला शिका, ओके. तर तुम्हाला काय होईल की जास्त मार्क तुम्ही गेन कराल किंवा जास्त मार्क तुम्हाला पडतील इतिहासामध्ये, ओके, या फॉर्म मध्ये. नाहीतर काय तुम्ही जास्त जर पाठांतरावर भर दिला तर त्या ठिकाणी एखाद्या वेळेस तुम्हाला काय होते की विसरून जाईल, ओके. मग या गोष्टी होऊ नये याच्यासाठी तुम्ही पहिल्यांदा इतिहास समजावून घ्या, त्याचं जे काही घटना आहेत त्याबरोबर आपल्या डोक्यामध्ये फिट करा, जेणेकरून तुम्हाला तुमच्या प्रश्नाचं उत्तर जे आहे तुमच्या भाषेमध्ये लिहिता येईल, ओके. चला तर मग आता सुरुवात करूया. बघा, गतकाळात घडून गेलेल्या घटनांची क्रमशः संगती लावून त्यांचे आकलन करून घेणे या उद्दिष्टाने इतिहासाचे संशोधन, लेखन व अभ्यास केला जातो. म्हणजेच काय की गतकाळ म्हणजे काय की जे काय घडून गेलेला काळ आहे, ओके. बघा, गतकाळ म्हणजे काय की घडून गेलेल्या काळामध्ये ज्या काही घटना घडलेल्या आहेत बघा, त्यांची क्रमशः संगती लावून, कशी लावायची, क्रमशः एका पाठोपाठ एक संगती लावून त्यांचे आकलन करून घेणे म्हणजे त्या समजावून घेणे आणि या उद्दिष्टाने इतिहासाचे संशोधन, परत नंतर त्याच्यावरती लेखन आणि त्याचा अभ्यास केला जातो. ही एक अखंडितपणे चालणारी प्रक्रिया आहे, ओके. म्हणजेच काय की एखादा दिवस संपला म्हणजे तो इतिहासामध्ये जातो. तर इतिहास लेखनाची जी काय परंपरा आहे किंवा इतिहास लेखन जे आहे ही अखंडितपणे चालणारी काय आहे, प्रक्रिया आहे. मग बघा, यामध्ये आता वैज्ञानिक ज्ञान शाखांमध्ये उपलब्ध ज्ञानाची सत्यता पडताळून पाहण्यासाठी प्रायोगिक पद्धती आणि प्रत्यक्ष निरीक्षण यांचा अवलंब केला जातो, ओके. म्हणजेच काय की ज्या वेळेस एखाद्या म्हणजे काय की एखाद्या विभागाचा आपल्याला काय करायचा, इतिहास लिहायचा आहे, तर ज्या काही त्याच्या सत्यता आहे त्या पडताळून बघण्यासाठी त्या ठिकाणी प्रायोगिक पद्धत आणि परत नंतर प्रत्यक्ष निरीक्षण पद्धत, ओके, याचा सगळ्यांचा काय केला जातो, विचार केला जातो. आता यामध्ये प्रायोगिक पद्धत आणि प्रत्यक्ष निरीक्षण पद्धत म्हणजे काय की नॉर्मली सगळ्या गोष्टींचा विचार करून, ओके. म्हणजेच काय की नॉर्मली ती घटना घडली असेल का, घडली असेल तर का घडली असेल, केव्हा घडली असेल, कशामुळे घडली असेल, ओके. ह्या सगळ्या गोष्टींचा विचार आणि प्रत्यक्ष निरीक्षण म्हणजेच काय की त्या काळामध्ये जे त्या काळातील जे काही दस्तऐवज आपल्याकडे आहेत, ओके, त्यांची सत्यता पडताळून बघणं, ओके, यासाठी याचा वापर केला जातो. या पद्धतीच्या आधारे विविध घटनांच्या संदर्भातील सर्वकालिक आणि सार्वत्रिक नियम मांडणे, बघा, आणि ते बघा नियम पुन्हा पुन्हा सिद्ध करता येणे शक्य असते. म्हणजेच काय की नॉर्मली हा एखादा इतिहास असाच घडलाय, ओके. आता छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास, ओके, आपल्याला माहिती आहे, ओके, त्यांनी लढाया कशा केल्या किंवा नॉर्मली स्वराज्य स्थापन कसं केलं, त्यांचा इतिहास आपल्याकडे आहे, पुराव्यानिशी आपल्याकडे इतिहास आहे, ओके. आता ह्या ज्या घटना आहेत सार्वकालिक आहेत, म्हणजेच काय की नॉर्मली त्या एनी टाइम कधी खऱ्या आहेत. आणि परत नंतर सार्वत्रिक नियम मांडणे म्हणजेच काय की नॉर्मली त्या नियमामध्ये बसून आपण तो इतिहास लिहू शकतो आणि ते पुन्हा पुन्हा सिद्ध पण करता येते, ओके. छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास की असाच घडलेला आहे. कारण की म्हणजेच काय की सध्याचे असलेले गड किल्ले असतील, परत नंतर त्यांनी केलेल्या लढाया असतील, ओके, या सगळ्यांच्या गोष्टींच्या नोंदी, परत नंतरचे परकीय म्हणजे काय प्रवासी भारतामध्ये ज्या त्या काळात आले त्यांनी लिहून ठेवलेल्या नोंदी, याच्यावरून तो आपण इतिहास काय करतो, लिहू शकतो. मग नेक्स्ट बघा, इतिहास संशोधनामध्ये प्रायोगिक पद्धती, ओके. बघा, इतिहास संशोधनामध्ये प्रायोगिक पद्धती, प्रत्यक्ष निरीक्षण यांचा अवलंब करणे शक्य नसते, कारण ती घटना घडून गेलेली असते. कशी गेलेली असते ती घटना, घडून गेलेली असते. बघा, इतिहासात घडून गेलेले असतात
बघा तेव्हा त्या निरीक्षणासाठी आपण तेथे नसतो व त्या घटनांची पुनरावृत्ती करता येत नाही, तसेच सार्वकालिक आणि सार्वत्रिक नियम मांडणे आणि ते नियम सिद्ध करता येणे शक्य नसते. ओके, तर त्या काळामध्ये असलेले जे काय पुरावे आहेत त्याच्यानिशी तो आपण इतिहास काय करू शकतो, लिहू शकतो. जे काय पुरावे आहेत, ओके, आता मला सांगा एखादा आता छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळामध्ये घडून गेलेली घटना आपण जशाला तशी आता घडवू शकतो का? नाही. तर जे काय पुरावे आहेत त्यांच्यावरून तो आपण इतिहास काय करू शकतो, लिहू शकतो. बघा सर्वप्रथम ऐतिहासिक दस्तावेज लिहिण्यासाठी ज्या भाषेचा आणि लिपीचा वापर केला गेला आहे असेल त्यांचे वाचन करण्यासाठी आणि त्याचा अर्थ समजण्यासाठी ती भाषा आणि लिपी जाणणाऱ्या तज्ञांची आवश्यकता असते. कारण की जसा जसा काळ बदलत जातो तशी तशी भाषा बदलत जाते, परत नंतर लिहिण्याची पद्धत बदलत जाते. त्यामुळे त्या ठिकाणची म्हणजेच काय की भाषा किंवा ते लिहिण्याची पद्धत ओके प्रत्येकाला समजणं काय आहे गरजेचं आहे. तरच आपल्याला त्या काळातील अर्थ किंवा नॉर्मली त्या काळातील इतिहास आपल्याला बरोबर लक्षात येतो. ओके, बघा त्यानंतर अक्षर वाटिका म्हणजे अक्षरांचे वळण. ओके, त्या काळामध्ये अक्षर कसं काढलं जायचं त्याचं संबंधित काय ती अक्षरांचे वळण समजलं पाहिजे. लेखकाची भाषा शैली, वापरलेल्या कागदाच्या निर्मितीचा काळ आणि कागदाचा प्रकार, अधिकारदर्शक मुद्रा यांच्या विविध गोष्टींचे जाणकार संबंधित दस्तऐवज अस्सल आहेत की नाही. म्हणजेच काय की नॉर्मली आता कागद निर्मितीचा काळ हा कागद कोणत्या काळातील आहे त्याच्यावरून पण आपल्याला तो इतिहास आपल्याला सांगता येते की बाबा हा इतिहास या काळामध्ये घडून गेला असेल. परत नंतर अधिकारदर्शक मुद्रा म्हणजेच काय की एखादी मुद्रा किंवा नॉर्मली नाणे असते आपल्याकडे तर त्याच्यावरून पण सांगता येतो की हा इतिहास त्याच काळामध्ये घडून गेलाय. या विविध गोष्टींचा जाणकार बघा संबंधित दस्तावेज अस्सल आहेत की नाही हे ठरवण्यास मदत करू शकतो. म्हणजेच काय की नॉर्मली या सगळ्या गोष्टी ज्याला माहिती असतात, ज्या माणसाला माहिती असतात किंवा जाणकार जो असतो ओके त्याच्याकडून आपल्याला ह्या सर्व गोष्टींची माहिती मिळते आणि त्या माहितीची पूर्तता करून आपण तो इतिहास लिहू शकतो. बघा नेक्स्ट मग त्यानंतर इतिहास तज्ञ ऐतिहासिक संदर्भाच्या तौलनिक विश्लेषणाच्या आधारे दस्तऐवजातील माहितीच्या विश्वासार्हतेची बघा पडताळणी करू शकतात. म्हणजेच काय की नॉर्मली जे काही इतिहासकार काय आहेत किंवा इतिहास तज्ञ आहेत ओके जे काही पुरावे आपल्याकडे उपलब्ध आहेत त्यांची ते काय करू शकतात, पडताळणी करू शकतात. म्हणजे काय की पुरावे खरे आहेत की खोटे आहेत ओके या फॉर्म मध्ये लक्षात. चला नेक्स्ट बघा मग आता इतिहास संशोधनाच्या पद्धती काय काय आहेत या ठिकाणी आपल्याला पद्धती दिलेल्या आहेत त्या एकदा पद्धती काय करूयात आपण अभ्यासूयात. आता ज्यावेळेस मला इतिहास संशोधन करायचं असते किंवा ज्यावेळेस तुम्हाला इतिहास लिहायचा असतो त्यावेळेस या पद्धती आपल्या लक्षात असणं गरजेचं आहे. बघा त्याच्यामधली पहिली आहे उपलब्ध ऐतिहासिक माहितीचे संदर्भ तपासणे. म्हणजेच काय की आपल्याकडे एखादी म्हणजेच काय की माहिती उपलब्ध आहे तर ती माहिती कोणत्या ग्रंथातून आलेली आहे, कोणत्या पुस्तकातून आलेली आहे, कोणत्या वर्तमानपत्रातून आलेली आहे, कोणत्या लेखातून आलेली आहे, तो संदर्भ काय करणं तपासणं हे गरजेचं आहे. परत नंतर ऐतिहासिक माहितीचे संकलन ओके म्हणजे एकत्रित करणे. परत नंतर ऐतिहासिक बदलांना कारणीभूत असणाऱ्या प्रक्रियांचे स्वरूप अधोरेखित करणे. कारण की आता ज्यावेळेस इंग्रज भारतामध्ये आले होते त्यांनी भारतावरती ओके राज्य केलं तर काहीतरी कारण होतं आणि भारतामध्ये ज्यावेळेस स्वातंत्र्याची चळवळ उभारली आणि भारतामधून त्यांना बाहेर जावं लागलं काहीतरी कारण होतं ओके. म्हणून या सगळ्या गोष्टीचे जे काही कारणीभूत असणाऱ्या प्रक्रिया ज्या आहेत त्यांना अधोरेखित करणं. परत नंतर त्यांचे तौलनिक विश्लेषण करणं की ही गोष्ट अशी का घडली असेल ओके या फॉर्म मध्ये. जर आता इंग्रज जर चांगले राज्यकर्ते असले असते तर मला सांगा त्यांच्या विरोधामध्ये भारतीयांनी बंड केले असते का? नाही. तर म्हणजेच काय की तौलनिक विश्लेषण करणे की बाबा ही गोष्ट घडली असेल तर का घडली असेल ओके या फॉर्म मध्ये. परत नंतर तिसरं जे आहे बघा की विशिष्ट ऐतिहासिक घटनांच्या उपलब्ध माहितीची स्थलकालात्मक संदर्भ ओके तसेच ऐतिहासिक अभ्यास पद्धतीच्या विविध संकल्पनात्मक चौकटींचे आकलन करून घेणे. आता स्थलकालात्मक संदर्भ कसं की नॉर्मली आता एखादी घटना घडली म्हणजे कोणत्या तरी जागी घडली असेल आणि परत नंतर ती घटना ऐतिहासिक मध्ये काही इतिहासामध्ये जमा झाली तर त्या ठिकाणी जाऊन किंवा नॉर्मली तिथे जे काही पुरावे उपलब्ध आहेत ओके त्यांच्या आधारे ते सगळी सत्यता काय करणं पडताळून बघणं ओके या फॉर्म मध्ये. परत नंतर ऐतिहासिक संदर्भांशी निगडीत योग्य प्रश्नांची मांडणी करणं. म्हणजेच काय की ऐतिहासिक जे काही संदर्भ आपल्याकडे हाती लागतील किंवा नॉर्मली जे काही पुरावे हाती लागतील किंवा नॉर्मली ज्या काही गोष्टी आपल्याला माहिती असतील तर त्यांच्यामध्ये पहिल्यांदा ओके निगडीत योग्य प्रश्नांची मांडणी. म्हणजेच काय की ही घटना अशी का घडली असेल, केव्हा घडली असेल,
कोणाच्या काळामध्ये घडली असेल, कधी घडली असेल, ओके, आणि ही घटना कधीपर्यंत घडली असेल, कधी सुरुवात झाली असेल, कधी संपली असेल, या सगळ्या गोष्टींचं काय करणं, असे प्रश्न तयार करणं आणि त्याचे उत्तर शोधणं, याच्यावरून आपण इतिहासाची मांडणी करू शकतो. परत नंतर संभाव्य बघा परिकल्पना मांडणे, म्हणजेच काय की संभाव्य, की नॉर्मली आता छत्रपती शिवाजी महाराजांची आता त्यांच्यावरती खूप साऱ्या मालिका येतात, जसे की महाराणा प्रतापांवरती मालिका येतात, परत नंतर चंद्रगुप्त मौर्यांवरती मालिका येतात. आता मला सांगा, त्या ज्या स्क्रिप्ट लिहिल्या जातात ते जशाला तसं असं घडलं असेल का? नाही. तर त्यांनी काय केलं की संभाव्य परिकल्पना केल्या. कसं केलं? संभाव्य परिकल्पना म्हणजे काय की कल्पनेच्या आधारावर त्या मालिका काढल्या. म्हणजेच काय की त्याच्यातले जे काही डायलॉग असतील, हे असतील, पण काही ज्या घटना असतात त्या खऱ्या असतात, पण त्याच्यामधले जे काही डायलॉग रायटिंग असते किंवा नॉर्मली जे काही बोलणं चालणं असते, त्या काय असतात? संभाव्य परिकल्पना असतात की असं झालं असेल. ओके, आणि त्या कल्पना कशा असल्या पाहिजे? योग्य असल्या पाहिजे या फॉर्म मध्ये. आणि शेवटचं जे आहे, इतिहासाच्या साधनांचे चिकित्सक संशोधन. जे काही साधनं आपल्याकडे आहेत, जसे की इतिहासाचे 3 साधन आहेत: मौखिक साधने, लिखित साधने आणि परत नंतर कोणती? भौतिक साधने. ओके, यांचं काय करणं? चिकित्सक संशोधन करणं. म्हणजेच काय की एकदम बारकाईने काय करणं? त्याच्यावरती विचार विमर्श करणं किंवा नॉर्मली त्यांच्यावरती शोध लावणं. ओके, या फॉर्म मध्ये याचा जर सर्वांचा जर आपण विचार केला तर यावरून आपण चांगल्या प्रकारे इतिहासाची मांडणी करू शकतो. आता परीक्षेमध्ये असा प्रश्न येऊ शकतो की इतिहासाच्या मांडणीसाठी काय महत्वाचं आहे किंवा कोणते मुद्दे महत्वाचे आहेत, तर त्यावेळेस तुम्हाला ते बरोबर काय समजलं पाहिजे आणि हे बरोबर तुम्हाला लिहिता आलं पाहिजे. ओके, या फॉर्म मध्ये हे मुद्दे बरोबर काय करायचे? लक्षात ठेवायचे. ओके, आलं लक्षात? चला नेक्स्ट आता बघा, इतिहास संशोधनात बघा सहाय्यभूत होणाऱ्या विविध ज्ञानशाखा व संस्था आहेत. म्हणजेच काय की नॉर्मली इतिहासामध्ये संशोधन करणाऱ्या अनेक ज्ञानशाखा आहेत किंवा संस्था आहेत. उदाहरणार्थ बघा, पुरातत्व अभिलेखागार. ओके, आता पुरातत्व अभिलेखागार किंवा अभिलेखागार कशाला म्हणतो आपण? ज्या ठिकाणी ऐतिहासिक दस्तावेज ठेवले जातात त्यांना काय म्हणतो आपण? अभिलेखागार म्हणतो. ओके, म्हणजेच काय की याची डेफिनेशन किंवा नॉर्मली हे आपण 9वी मध्ये बघितलेलं आहे, यदा कदाचित आपण समोर पण बघू. ओके, परत नंतर हस्तलिखितांचा अभ्यास. जे काय त्या काळामध्ये जे काय हस्तलिखित केलेले आहेत, ज्या काय रोजनिशी असतील, हे असतील, त्यांचा अभ्यास करणे. पुराभिलेख म्हणजेच काय? जे काही लेख लिहून ठेवलेले आहेत, ओके, ते. परत नंतर अक्षर वाटिका शास्त्र. जसा जसा काळ बदलत गेलाय तसं तसं लिहिण्याच्या पद्धती, अक्षर, सगळ्या गोष्टी बदलत गेलेल्या आहेत, त्यांचं माहिती असणं गरजेचं आहे. भाषा रचना शास्त्र. प्रत्येक काळानुसार जी काय भाषा बदलत गेलेली आहे, ओके, त्यांच्यामध्ये जो काय बदल झालेला आहे ते काय करणं? तौलनिक विश्लेषण त्याचं करणं. ओके, परत नंतर नाणकशास्त्र. जसे की नाण्यांमध्ये जे काय बदल होत गेलेले आहेत ते. वंशावळीचा अभ्यास. ओके, ह्या सर्व गोष्टींचा म्हणजे काय? संशोधन म्हणजेच काय की नॉर्मली या ज्ञानशाखांमध्ये केला जातो. ओके, या फॉर्म मध्ये. मग आता नेक्स्ट आहे बघा, पहिलं 1.1 इतिहास लेखनाची परंपरा. ओके, आता ज्या वेळेस म्हणजेच काय की लिहिण्याची सोय नव्हती किंवा आपल्याकडे कागदाची परंपरा नव्हती, त्या काळात इतिहास लिहिला जायचा. ओके, फक्त तो जो इतिहास आहे तो म्हणजे काय की एक पानांवरती किंवा नॉर्मली कागदांच्या याच्यावरती उतरवला जात नव्हता. तर जसं आहे, जसं एखाद्या वेळेस शिलालेखांमधून इतिहास समोर येतो, तर कधी कधी म्हणजेच काय ताम्रपटांवरून इतिहास समोर येतो, कारण की त्या काळामध्ये कागदाचा शोध लागला नव्हता. पण ज्यावेळेस कागदाचा शोध लागला त्याच्यानंतर जो काही इतिहास लिहिला गेलेला आहे किंवा युरोपमध्ये जे काही औद्योगिक क्रांती झाली, ओके, त्याच्यानंतर जो काही इतिहास लिहिला गेला आहे किंवा त्याच्यावरती जे काही संशोधन झालेलं आहे, ओके, या सर्व गोष्टींचा अभ्यास आपण याच्यामध्ये करणार आहोत. विविध विचारवंत आहेत, ओके, या फॉर्म मध्ये. मग बघा, इतिहास लेखनाची परंपरा. बघा, इतिहासात उपलब्ध पुराव्यांचे चिकित्सापूर्वक संशोधन करून भूतकाळात घडून गेलेल्या घटनांची मांडणी केली जाते, हे आपण पाहिले. परत नंतर बघा, अशी मांडणी करण्याच्या लेखन पद्धतीला इतिहास लेखन असं म्हणतो. जे काय भूतकाळात घडून गेलेल्या घटना आहेत त्यांची चिकित्सापूर्वक काय करून संशोधन करून त्यांची मांडणी करणे, त्याला काय म्हणतो आपण? इतिहास लेखन म्हणतो, असं म्हणतो. अशा प्रकारे इतिहासाची चिकित्सापूर्वक मांडणी करणाऱ्या संशोधकाला काय म्हणतो? इतिहासकार म्हणतो. ओके, म्हणजेच काय की नॉर्मली जे काही अशा प्रकारच्या चिकित्सापूर्वक मांडणी करतो, ओके, त्याला काय म्हणतो आपण? इतिहासकार असं म्हणतो. ओके, या फॉर्म मध्ये. बघा, अर्थातच इतिहासाची मांडणी करताना भूतकाळात घडून गेलेली प्रत्येक घटनेची नोंद घेणे आणि तिचे ज्ञान करून देणे इतिहासकाराला शक्य नसते. आता मला सांगा, ती गोष्ट आपण परत घडवू शकतो का? नाही घडवू शकत. ओके,
परत नंतर बघा, इतिहासाची मांडणी करताना इतिहासकार भूतकाळातल्या कोणत्या घटनांची निवड करतो बघा, म्हणजे काय, आणि त्याला वाचकापर्यंत काय पोहोचवायचे आहे यावर अवलंबून असते. म्हणजेच काय की नॉर्मली इतिहासकाराची जी काय घटना असते किंवा नॉर्मली इतिहासाची जी काय मांडणी असते ही कशावरती अवलंबून असते की इतिहासकार भूतकाळातील कोणत्या घटनांची निवड करतो याच्यावर, आणि परत नंतर त्याला वाचकापर्यंत काय पोहोचवायचंय. ओके, म्हणजे काय, एखादा माणूस हा इतिहास लिहितो तर काही माणसं हे खरा इतिहास लिहितात तर काही माणसं खोटा इतिहास लिहितात असं तुम्ही ऐकलं असेल. तर वाचकापर्यंत काय पोहोचवायचंय किंवा माणसांपर्यंत काय पोहोचवायचंय, ओके, याच्यावरती त्याची म्हणजेच काय की इतिहासाची मांडणी ठरत असते. परत नंतर निवडलेल्या घटना आणि त्यांची मांडणी करताना अवलंबलेला वैचारिक दृष्टिकोन या गोष्टी इतिहासाच्या लेखनाची ओके शैली निश्चित करतात. म्हणजेच काय की जी काय निवडलेली घटना आहे, आता कोणतीही घटना घ्या, कोणतंही क्षेत्र घ्या, त्या क्षेत्राला इतिहास आहे. ओके, कोणत्याही घटनेला इतिहास आहे. ओके, म्हणजेच काय की आज आपण 10वी मध्ये आहोत तर आपण कधीतरी समोर जाणार आहोत. म्हणजेच काय की आपलं जे काय म्हणजे काय, सपोज तुमच्या काळामध्ये जर एखादी मोठी घटना घडली तर ती इतिहासात जमा होणार आहे किंवा नॉर्मली तुमचे दिवस इतिहासात जमा होतात. तर सपोज तुमच्यावरती तुम्ही काय लिहिलं, आता एक पुस्तक लिहिलं तर तुमचा इतिहास तुम्ही लिहिलाय, हो की नाही, आणि वाचकांपर्यंत तुम्हाला काय पोहोचवायचंय हे जे आहे ती निवडलेली घटना आणि वाचकांपर्यंत काय पोहोचवायचंय याच्यावरती इतिहासाची मांडणी ठरत असते. ओके, या फॉर्म मध्ये मग बघा, जगभरातील प्राचीन संस्कृतींमध्ये अशा प्रकारे इतिहास लेखन करण्याची परंपरा नव्हती. म्हणजेच काय की आता मला सांगा, प्राचीन संस्कृतीमध्ये इतिहास लेखनाची परंपरा होती का? नाही, परंतु त्या लोकांना भूतकाळाची जाणीव किंवा जिज्ञासा नव्हती असे म्हणता येणार नाही. कारण की म्हणजेच काय की मागच्या पिढीमध्ये काय झालं किंवा 2 पिढ्यांच्या अगोदर काय झालं हे आपण म्हणजे काय ते समोरच्या पिढीला काय करायचे ते सांगायचे किंवा नॉर्मली त्यांच्या नातवांना सांगायचे, मुलांना सांगायचे मागच्या पिढीमध्ये काय झालेलं आहे ते त्यांच्या मुलांना सांगायचे, ते त्यांच्या नातवांना सांगायचे. म्हणजेच काय की नॉर्मली असा इतिहास समोर येत राहिला. बघा, वडीलधाऱ्या व्यक्तींकडून ऐकलेल्या पूर्वजांच्या जीवनाच्या पराक्रमाच्या गोष्टी पुढच्या पिढीपर्यंत पोहोचण्याची आवश्यकता त्या काळात भासत होती. बघा, आता गुहा चित्रांद्वारे स्मृतींचे जतन, ओके, जे काय गुहा चित्र म्हणजे काय गुहेमध्ये काढलेले चित्र असतील, परत नंतर कहाण्यांचे कथन असेल, गीत असेल, पोवाड्यांचे गायन असेल, बघा यांसारख्या परंपरा जगभरातील संस्कृतींमध्ये अतिप्राचीन काळापासून अस्तित्वात होत्या. म्हणजेच काय की नॉर्मली जे काय गुहा चित्र आहेत, परत नंतर जे काही गीत आहेत किंवा कहाण्यांचे कथन असेल, म्हणजेच काय की एखादी कहाणी सांगणे, ओके, किंवा पोवाड्याचे गायन असेल, म्हणजे काय अतिप्राचीन भाग म्हणजे काय की संस्कृतीमध्ये म्हणजे आपल्या अस्तित्वात होते. बघा, आधुनिक इतिहास लेखनात या परंपरांचा साधनांच्या स्वरूपात उपयोग केला जातो. जे काय आधुनिक इतिहास लेखन आहे, बघा आधुनिक इतिहास लेखनात या परंपरांचा साधनांच्या स्वरूपात काय केला जातो, उपयोग केला जातो. साधनांच्या स्वरूपात म्हणजे कसं की ज्यावेळेस आपल्याला इतिहास लिहायचा तर ह्या साधनांचा उपयोग होणार आहे ना. ओके, हे साधनच नसतील तर आपण इतिहास लिहू शकू का? नाही. ओके, या फॉर्म मध्ये मग नेक्स्ट बघा आता इथे. ओके, चला आता जे काय आहे बघा, माहिती आहे का तुम्हाला की थोडस आपण काय करूयात बघूयात. आता इथं जर थोडस झूम करून जर बघितलं याच्यामध्ये काय काय दिसतंय बघा, थोडस ऑब्झर्वेशन करू. ओके, एक म्हणजे काय की नॉर्मली शिलालेख आहे. आता या शिलालेखांमध्ये जर बघितलं तर या ठिकाणी समोर आपल्याला काय दिसतंय, म्हणजे काय की माणूस दिसतोय, यदा कदाचित तो सेनापती असेल. त्याच्या पाठीमागे बघा भाले वगैरे घेतलेले काय दिसतायत, सैनिक दिसतायत, हो की नाही, दिसतायत की नाही. परत नंतर समोर बघा इथं पण खाली याच प्रकारे दिलेलं आहे, परत इथं खाली भाले घेतलेले सैनिक वगैरे दिसतायत. आता हा जो शिलालेख आहे हा कधीचा आहे, कधीचा नाही, कुठं आहे कुठं नाही, हे थोडस आपण काय करूयात बघूयात. ओके, मग बघा आता या ठिकाणी की वरील चित्रात हातात ढाल व भाला घेतलेल्या सैनिकांची शिस्तबद्ध रांग आणि त्यांचे नेतृत्व करणारे सेनानी दिसत आहेत. ओके, वर आपण बघितले. ओके, या फॉर्म मध्ये परत नंतर ऐतिहासिक घटनांच्या लिखित नोंदी करण्याच्या परंपरेची सुरुवात, बघा जे काय ऐतिहासिक घटनांची लिखित नोंदी करण्याची सुरुवात कुठून झालेली ते बरोबर लक्षात ठेवा की बघा मेसोपोटेमियातील सुमेर संस्कृतीमध्ये झाली. कुठे झाली? सुमेर संस्कृतीमध्ये झाली. आणि असे सद्य परिस्थितीत म्हणता येईल, म्हणजेच काय की आताच्या परिस्थितीत आपल्याला सांगता येईल सुमेर साम्राज्यात होऊन गेलेले राजे, परत नंतर त्यांच्यामधील संघर्षांच्या कहाण्या, परत नंतर त्यांची वर्णने बघा तत्कालीन शिलालेखांमध्ये जतन केलेली आहेत. आता त्या काळामध्ये म्हणजेच काय की नॉर्मली आपल्याला हे पाहायला भेटत होतं का कागद वगैरे? नाही. जर एखादी घटना घडली तर ती डायरेक्ट काय करायची, लिहून ठेवायची. ओके,
लिहून ठेवायची, म्हणजे काय की शिलालेखांमध्ये ती काय करायची, कोरून ठेवायची किंवा लिहून ठेवायची अशी होती. बघा आता त्यातील सर्वाधिक प्राचीन शिलालेख, बघा त्यातील सर्वाधिक जो प्राचीन शिलालेख आहे सुमारे 4500 वर्षापूर्वी बघा सुमेर मधील 2 राज्यांमध्ये झालेल्या युद्धांची नोंद करणारा असून तो सध्या फ्रान्स मधील लूर या जगप्रसिद्ध संग्रहालयात ठेवलेला आहे. म्हणजेच काय की आपल्याला ते काय करता येते, बघता येते. ओके, या फॉर्म मध्ये. ओके, चला नेक्स्ट बघा. आता इथपर्यंत बरोबर लक्षात आला असेल मी अशी अपेक्षा करतो. ओके, नेक्स्ट आहे या ठिकाणी आधुनिक इतिहास लेखन. आता जे काय आधुनिक इतिहास लेखनाची वैशिष्ट्ये आहेत डायरेक्टली आपल्याला परीक्षेमध्ये विचारले जातात हे. ओके, त्यामुळे 4ला 4 वैशिष्ट्ये बरोबर काय करायचे, लक्षात ठेवायचे. आता काय वैशिष्ट्ये आहेत काय नाही हे थोडंसं आपण काय करूयात, अभ्यासूयात. बघा आधुनिक इतिहास लेखनाच्या पद्धतीची 4 प्रमुख वैशिष्ट्ये सांगितली आहेत. आता कोणती कोणती वैशिष्ट्ये आहेत, ओके बघा यामध्ये की ही पद्धती शास्त्र शुद्ध आहे आणि तिची सुरुवात योग्य प्रश्नांची मांडणी करण्यापासून होते. म्हणजेच काय की जसं मी वर सांगितलं की नॉर्मली ही घटना अशीच का घडलेली असेल, केव्हा घडलेली असेल, कुठे घडलेली असेल, केव्हा सुरू झाली असेल, केव्हा संपली असेल. ओके, ह्या सगळ्या गोष्टीची कोणत्या राजांच्या काळामध्ये घडली असेल, कोणाच्या शासनाच्या काळामध्ये घडली असेल, योग्य प्रश्नांच्या मांडणी करून होते. परत नंतर हे प्रश्न मानव केंद्रित असतात. ओके, हे सगळे जे काही प्रश्न मी आता केलेत ते मानव केंद्रित आहेत ना, कारण की घटना म्हणजे काय की नॉर्मली जे काही प्रश्न मांडले ते कोणावर आहेत, माणसावरती आहेत, कारण ती घटना करणारे कोण आहेत, माणसं आहेत. ओके, त्यामुळे म्हणजे काय हे जे प्रश्न आहेत हे मानव केंद्रित असतात. म्हणजेच ते भूतकाळातील विविध मानवी समाजाच्या सदस्यांनी विविध कालावधीत केलेल्या कृतींसंबंधी असतात. ओके, त्यांनी ज्या काही कृती केलेल्या आहेत त्यांच्या संबंधी हे प्रश्न असतात. बघा इतिहासात त्या कृतींचा संबंध दैवी घटना किंवा ओके बघा देवदेवतांच्या कथाखान्यांशी ओके जोडण्याचा प्रयत्न केला जात नाही. ओके, जो काही खरा इतिहास आहे तो इतिहास काय केला जातो, लिहिला जातो. ओके, या फॉर्म मध्ये हे 2 वैशिष्ट्य झाले. ओके, या फॉर्म मध्ये. परत नंतर तिसरं जे वैशिष्ट्य आहे, तिसरं वैशिष्ट्य बघा या प्रश्नांच्या इतिहासातील ओके उत्तरांना विश्वासार्ह पुराव्यांचा आधार असतो, त्यामुळे इतिहासाची मांडणी तर्क सुसंगत असते. कारण की नॉर्मली आता जे काय वरती मी प्रश्न तुम्हाला केले किंवा नॉर्मली हा इतिहास कधी घडला असेल, कधी नाही, कोणाच्या काळामध्ये घडला, कधी सुरू झाला, कधी संपला. ओके, ह्या सगळ्या ज्या प्रश्न केले या प्रश्नांसाठी विश्वासार्ह पुराव्यांचे आधार असतो. ओके, नॉर्मली जे काही पुरावे आहेत, जे खरेखुरे पुरावे आहेत त्यांचा आधार असतो. त्यामुळे इतिहासाची जी काय मांडणी असते तर्क सुसंगत असते, म्हणजेच काय एकदम काळजीपूर्वक केलेली असते. ओके, या फॉर्म मध्ये. परत नंतर चौथा आहे बघा मानव जातीने भूतकाळात केलेल्या कृतींच्या आधारे मानव जातीच्या वाटचालीचा वेध इतिहासात घेतला जातो. ओके, म्हणजे काय मानव जातीच्या म्हणजे काय वाटचालीचा वेध हा काय केला जातो, इतिहासामध्ये घेतला जातो. की म्हणजे काय की जसं माणूस बदलत गेलेला आहे, त्यांचं रहनचैन असेल किंवा खानपान असेल किंवा नॉर्मली त्यांची संस्कृती असेल किंवा सामाजिक वर्तन असेल, यांच्यामध्ये कसा बदल होत गेलेला आहे या सर्व गोष्टींचा वेध इतिहासामध्ये घेतला जातो. परत नंतर बघा वरील वैशिष्ट्यांनी युक्त असलेल्या बघा आधुनिक इतिहास लेखनाच्या परंपरेची बीजे प्राचीन ग्रीक इतिहासकारांच्या लेखनात आढळतात. ओके, म्हणजेच काय की नॉर्मली जे काय वरील वैशिष्ट्ये आहेत, ओके जे आपण 4 वैशिष्ट्ये बघितले. ओके, बघा ही वैशिष्ट्ये परंपरेची बीजे प्राचीन ग्रीक इतिहासाच्या लेखनामध्ये आपल्याला काय होतात, आढळतात असे मानले जाते. आता हिस्ट्री हा शब्द बघा ग्रीक भाषेतील आहे. हिस्ट्री हा जो शब्द आहे कोणत्या भाषेतील आहे, ग्रीक भाषेतील आहे. आणि इसवी सन पूर्व 5व्या शतकात, कधी इसवी सन पूर्व 5व्या शतकात होऊन गेलेल्या हिरोडोटस या ग्रीक इतिहासकाराने तो प्रथम त्यांच्या द हिस्ट्रीज या ग्रंथाच्या शीर्षकासाठी वापरला. त्याला बरोबर अंडरलाईन करून ठेवा. ओके, म्हणजेच काय की नॉर्मली जे काय हिस्ट्री हा शब्द आहे हा पहिल्यांदा कोणी वापरला, तर हिरोडोटस या ग्रीक इतिहासकाराने वापरला. कशासाठी, त्यानं जे पुस्तक लिहिले होतं ओके द हिस्ट्रीज या ग्रंथासाठी त्यानं काय केलं, वापरलेलं आहे. ओके, या फॉर्म मध्ये. चला नेक्स्ट बघा मग या ठिकाणी आता युरोप मधील वैचारिक दृष्टिकोनाचा विकास आणि इतिहास लेखन. ओके, या फॉर्म मध्ये आता जे काही वैचारिक दृष्टिकोन आहे त्याच्यामध्ये जे काही विविध विचारवंत होऊन गेलेले आहेत त्यांच्याविषयी आपल्याला थोडीशी काय करायची, माहिती बघायची आहे. ओके, चला तर मग सुरुवात करूयात. यामध्ये इसवी सनाच्या 18व्या शतकात बघा शतकाच्या काळापर्यंत युरोपमध्ये तत्वज्ञान
आणि विज्ञान. आता तत्वज्ञान कशाला म्हणतात आणि विज्ञान कशाला म्हणतात याच्यामधला थोडासा फरक आपण पहिल्यांदा समजावून घेऊयात. ओके, जे काही ग्रंथ आहेत, ग्रंथांमध्ये जे काही लिहून ठेवलेलं आहे, ओके, त्याला आपण काय म्हणतो? तत्वज्ञान असं म्हणतो. ज्या काही गोष्टी लिहून ठेवलेल्या आहेत, लिखित स्वरूपाच्या आहेत, ओके, इट इज कॉल्ड द तत्वज्ञान. त्याला काय म्हणतो आपण? तत्वज्ञान असं म्हणतो. ओके, आता तत्वज्ञानाच्या आधारे विज्ञान काय केलं जाते? विकसित केलं जाते. तत्वज्ञानामध्ये ज्या काही गोष्टी लिहून ठेवलेल्या आहेत त्यांच्यावरती संशोधन करून त्या प्रत्यक्षात मानवाच्या मदतीला येणारे असे उपकरण तयार करणं किंवा नॉर्मली त्याच्यामध्ये नवीन शोध लावणं, ओके, हे विज्ञानामध्ये होतंय. ओके, म्हणजेच काय की प्रत्यक्षात तत्वज्ञानाची अनुभूती आपल्याला विज्ञानातून मिळते. त्यामुळे तत्वज्ञान हे लिहून ठेवलेल्या गोष्टी आहेत, तर विज्ञान हे त्यांच्यावरती काम केलेल्या गोष्टी आहेत. ओके, विज्ञानामध्ये नवीन नवीन शोध लावले जातात, ज्या काय माहिती आहे त्याच्यावरती नवीन नवीन शोध लावले जातात. परत नंतर या फॉर्म मध्ये बरेच काही वेगवेगळ्या गोष्टी शोधून काढल्या जातात. या क्षेत्रांमध्ये लक्षणीय प्रगती झाली. वैज्ञानिक पद्धतीचा उपयोग करून सामाजिक आणि ऐतिहासिक वास्तवांचाही अभ्यास करणे बघा शक्य आहे असा विश्वास विचारवंतांना वाटू लागला होता. पुढील काळात युरोप अमेरिकेमध्ये इतिहास आणि इतिहास लेखन या विषयासंबंधी ओके ओके इतिहास लेखन या विषयासंबंधी खूप विचार मंथन झाले. ओके, म्हणजेच काय की युरोपमध्ये आणि अमेरिकेमध्ये जे काय आहे इतिहास आणि इतिहास लेखन या विषयासंबंधी काय झाले? खूप विचार मंथन झाले आणि इतिहास लेखनामध्ये वस्तुनिष्ठतेला महत्व येत गेले. जे काय वस्तुनिष्ठता म्हणजेच काय की इतिहास लिहायचा आहे तर म्हणजे काय ठोस पुरावे आपल्याकडे असले पाहिजे. ओके, या गोष्टीला महत्व येत गेलं. परत नंतर बघा नेक्स्ट आहे 18व्या शतकाच्या आधी युरोपमधील विद्यापीठांमध्ये सर्वत्र ईश्वर विषयक चर्चा. युरोपमध्ये म्हणतोय या बघा युरोप. ओके, म्हणजेच काय की ज्या ठिकाणी म्हणजे काय की युरोप हा काय एक खंड आहे, त्याच्यामध्ये इंग्लंड असेल, म्हणजे काय फ्रान्स असेल, पोर्तुगीज असतील. ओके, ह्या सगळ्या गोष्टी म्हणजे काय हे सगळे देश त्या म्हणजे काय खंडामध्ये येतात. बघा ईश्वर विषयक चर्चा आणि तत्संबंधी तत्वज्ञान या विषयांनाच अधिक महत्व दिले गेले होते. म्हणजेच काय की ईश्वर विषयी ज्या काही चर्चा आहेत आणि तत्संबंधी तत्वज्ञान म्हणजेच काय की हे आपण असं केलं पाहिजे, ते केलं पाहिजे, हे ग्रंथ वाचला पाहिजे, ते ग्रंथ वाचला पाहिजे, या रूढी पाळल्या पाहिजे, त्या रूढी पाळल्या पाहिजे. विद्यापीठांमध्ये यांचं शिक्षण दिलं जात होतं, या विषयांनाच अधिक महत्व होते. परंतु हे चित्र हळूहळू बदलू लागले आणि इसवी सन 1737 मध्ये जर्मनी मधील गॉन्टिंगेन विद्यापीठाची स्थापना झाली. ओके, म्हणजे काय आता जनरल नॉलेज साठी प्रश्न आपल्यासाठी खूप महत्वाचा आहे. सन 1737 मध्ये जर्मनी मधील गॉटिंगेन विद्यापीठाची स्थापना झाली. बघा या विद्यापीठात प्रथमच इतिहास या विषयाला स्वातंत्र्य स्थान प्राप्त झाले. म्हणजेच काय की नॉर्मली या विद्यापीठामध्ये पहिल्यांदाच इतिहासाला काय झालं? स्वातंत्र्य स्थान प्राप्त झालं. परत नंतर त्या पाठोपाठ जर्मनी मधील इतर विद्यापीठेही इतिहासाच्या अभ्यासाची केंद्र बनली आणि त्याच्यामधून नवीन नवीन इतिहास लिहिला जाऊ लागला. ओके, या फॉर्म मध्ये आलं लक्षात. चला नेक्स्ट आहे आता महत्वाचे विचारवंत. आता महत्वाचे विचारवंत कोणते कोणते आहेत आणि त्यांचं पर्सनली मत काय आहे की इतिहास कशा प्रकारे लिहिला गेला पाहिजे. ओके, या फॉर्म मध्ये मग बघा की इतिहास लेखनाचे शास्त्र विकसित होण्यात अनेक विचारवंतांचा हातभार लागला. म्हणजेच काय की ज्या वेळेस इतिहासाचे शास्त्र विकसित होण्यात अनेक विचारवंतांचा काय लागलेला आहे? हातभार लागलेला आहे. त्यातील काही महत्वाच्या विचारवंतांची आपण आता काय करूयात? माहिती घेऊयात आणि त्याच्यातले पहिले इतिहासकार आहेत रेने देकार्त. ओके, मग बघा इतिहास लेखनासाठी वापरल्या जाणाऱ्या ऐतिहासिक साधनांची विशेषता. बघा कागदपत्रांची विश्वासार्हता तपासून घेणे आवश्यक आहे असे मत आग्रहाने मांडले जात होते. म्हणजेच काय की यांच्यानुसार ओके बघा यांच्यानुसार फ्रेंच मध्ये काय की जे काही रेने देकार्त होते यांच्यानुसार काय जी इतिहास लेखन आपल्याला करायचंय, इतिहास लेखनामध्ये जे काय वापरल्या जाणारे ऐतिहासिक साधनं जी आहेत त्या साधनांच्या विशेषतः कागदपत्रांची विश्वासार्हता. म्हणजेच काय की हा जो कागद आहे किंवा हे जे पत्र लिहिलेलं आहे, हा जो खलिता लिहिलेला आहे हा त्याच काळातील आहे का ते तपासून घेणे हे मत आग्रहाने मांडले जात होते. आणि त्यामध्ये रेने देकार्त हा फ्रेंच तत्वज्ञ अग्रभागी होता. म्हणजेच काय की अग्रभागी म्हणजे काय की नॉर्मली यांचं एक प्रखर असं मत होतं की याच प्रकारे इतिहास काय गेला पाहिजे? मांडला गेला पाहिजे. ओके, या फॉर्म मध्ये परत नंतर बघा
त्याने लिहिलेल्या, आता बघा प्रत्येक आता परीक्षेमध्ये आपल्याला काय विचारतात की तत्वज्ञ किंवा विचारवंत आणि त्याने लिहिलेले पुस्तक, त्याच्यामुळे ते बरोबर करून ठेवायचं. बघा त्याने लिहिलेल्या, कोणी? रेने देकार्त यांनी लिहिलेला कोणता? डिस्कोर्स ऑन द मेथड या ग्रंथातील एक नियम शास्त्रशुद्ध संशोधनाच्या दृष्टीने फारच महत्वाचा मानला जातो. ओके बघा आता तो काय म्हणजे काय म्हणतात ते की नॉर्मली यामध्ये एखादी गोष्ट, बघा एखादी गोष्ट सत्य आहे असे निसंशयितरित्या प्रस्थापित होत नाही तोपर्यंत तिचा स्वीकार कदापि करू नये. ओके असं कोण म्हणते? रेने देकार्त म्हणतात हा तो नियम होय. म्हणजेच काय की नॉर्मली एखादी गोष्ट सत्य आहे बघा असे निसंशयितरित्या प्रस्थापित होत नाही किंवा ते सिद्ध होत नाही तोपर्यंत ही गोष्ट कधीही आपण ऍक्सेप्ट करू नये. ओके या फॉर्म मध्ये बघा मग की नॉर्मली हा तो काय आहे? नियम आहे. हा नियम बरोबर काय करायचा? लक्षात ठेवायचा. म्हणजेच काय की रेने देकार्त यांच्यावरती टिपाली आलं तर एवढं आपल्याला बरोबर लक्षात असलं पाहिजे. ओके या फॉर्म मध्ये आता नेक्स्ट जो इतिहासकार आहे त्याला आपण काय म्हणतो? व्होल्टियर. ओके बघा व्होल्टियर, बघा या ठिकाणी बघा व्होल्टियरचे मूळ नाव फ्रान्सवा मरी अरुये असे होते. त्याला बरोबर अंडरलाईन करून ठेवा. ओके म्हणजे काय की व्होल्टियरचे मूळ जे नाव आहे फ्रान्सवा मरी अरुये असे होते. परत नंतर व्होल्टियर या फ्रेंच तत्वज्ञाने इतिहास लेखनासाठी केवळ वस्तुनिष्ठ सत्य आणि घटनांचा कालक्रम एवढ्यावरच लक्ष केंद्रित न करता, बघा नॉर्मली इतिहास लेखन करायचंय तर म्हणजेच काय की व्होल्टियर काय म्हणतो किंवा त्याच्या विचारानुसार वस्तुनिष्ठ सत्य वर काय होतं? ज्यावेळेस आपण रेने देकार्तचं बघितलं ते काय म्हणलं? वस्तुनिष्ठ सत्य. ओके याच्यावरती भर दिला होता. वस्तुनिष्ठ सत्य आणि घटनांचा कालक्रम एवढ्यावरच लक्ष केंद्रित करायचं नाही. तर व्होल्टेअरच्या मते काय आहे की तत्कालीन समाजाची परंपरा, म्हणजेच काय की त्या काळातील समाजाची परंपरा, परत नंतर त्या काळामध्ये चालत असलेला व्यापार, त्या काळामध्ये असलेली आर्थिक व्यवस्था, त्या काळात असलेली शेती इत्यादी गोष्टींचा विचार करणे आवश्यक आहे. ओके आणि हा विचार त्यांनी काय केला? मांडला. त्यामुळे इतिहासाची मांडणी करताना मानवी जीवनाचा सर्वांगीण विचार व्हायला हवा हा विचार पुढे आला की नॉर्मली फक्त काय वस्तुनिष्ठ सत्य आणि त्या घटनांचा कालक्रमच लक्षात न ठेवता त्या काळातील जे काही समाज आहे, शेती आहे, म्हणजे काय व्यापार आहे, आर्थिक व्यवस्था आहे यांचाही विचार झाला पाहिजे. ओके आणि या विचारांमुळे मानवी जीवनाचा सर्वांगीण विचार होऊ लागेल आणि त्यामुळे खरा इतिहास समोर येईल असं त्यांचं मत होतं. आणि त्या दृष्टीने व्होल्टियर आधुनिक इतिहास लेखनाचा जनक होता असे म्हणता येईल. ओके म्हणजे काय कधी कधी आपल्याला रिकाम्या जागामध्ये हा प्रश्न येऊ शकतो की आधुनिक इतिहास लेखनाचे जनक कोण? तर त्या ठिकाणी कोण आहे? व्होल्टियर. ओके या फॉर्म मध्ये परत नंतर समोरचे विचारवंत आहेत जॉर्ज विल्यम फ्रेडरिक हेगेल. ओके या फॉर्म मध्ये मग या जर्मन तत्वज्ञाने ऐतिहासिक वास्तव तर्कशुद्ध, बघा जे काय ऐतिहासिक वास्तव जे आहे ते तर्कशुद्ध पद्धतीने मांडले गेले पाहिजे यावर म्हणजे काय यावर भर दिला. म्हणजेच काय की नॉर्मली प्रत्येक गोष्ट चिकित्सकपूर्वक छाननी करून मांडला गेला पाहिजे. ओके या फॉर्म मध्ये इतिहास लेखन, बघा इतिहासातील घटनाक्रम प्रगतीचे टप्पे दर्शवणारा असतो. कारण की जसा जसा काळ बदलत जातो तसं तसं माणसांच्या राहण्यामध्ये समाजामध्ये सगळ्या गोष्टी काय होतात? बदलत जातात, त्यांच्यामध्ये प्रगती होत असते. म्हणजेच काय की जे काही इतिहासातील घटनाक्रम असतो हे प्रगतीचे टप्पे दर्शवणारा असतो. त्याचबरोबर इतिहासाची मांडणी इतिहासकाराला वेळोवेळी उपलब्ध होत असलेल्या पुराव्यांवरून बदलत जाणे स्वाभाविक असते. बघा असे प्रतिपादन त्यांनी केले. आता मला सांगा, मला जर आता प्राचीन काळातील इतिहास लिहायचा आहे, आता प्राचीन काळातील इतिहास लिहायचा आहे तर मला काय करावं लागेल की जे काय गुहाचित्र आहेत किंवा नॉर्मली त्या काळामध्ये जे राजे होते किंवा शिलालेख यांचा मला अभ्यास करावा लागेल. जर मला मध्ययुगीन काळाचा अभ्यास करायचा आहे तर त्यावेळेस मला काय करावं लागेल? जे काय मुघल सम्राट होऊन गेले त्यांचा इतिहास मला अभ्यासावा लागेल. परत मला आधुनिक काळाचा इतिहास करायचा आहे तर युरोपमध्ये झालेली औद्योगिक क्रांती, परत नंतर भारतावरती असलेले इंग्रजांचं साम्राज्य यांचा मला अभ्यास करावा लागेल. हो की नाही? म्हणजेच काय की जसं जसं म्हणजे काय की काळ बदलत जातो तसं तसं इतिहासाची साधनही बदलत जातात. ओके या फॉर्म मध्ये बघा की असे पुराव्यानुसार बदलत जाणे स्वाभाविक असते असे प्रतिपादन त्यांनी केले. बघा त्यांच्या विवेचनामुळे इतिहासाच्या अभ्यास पद्धतीत विज्ञानाच्या पद्धतीपेक्षा वेगळे असल्या तरी, म्हणजेच काय की नॉर्मली काय म्हणतात बघा, त्यांच्या विवेचनामुळे इतिहासाच्या
अभ्यास पद्धती विज्ञानाच्या अभ्यास पद्धतींपेक्षा वेगळ्या असल्या तरी त्या कमी प्रतीच्या नाहीत अशी तत्वज्ञांची खात्री पटली. कारण की आपल्याला विज्ञानामध्ये एखादा शोध लावायचा आहे आणि इकडे इतिहास आपल्याला संशोधन करायचंय, हे दोन्ही एकच समान गोष्टी आहेत. ओके, या फॉर्म मध्ये. परत नंतर बघा एनसायक्लोपीडिया ऑफ बघा फिलॉसॉफिकल सायन्सेस या ग्रंथामध्ये त्याची व्याख्याने आणि लेख यांचे संकलन आहे आणि हेगेलने लिहिलेले रिझन इन हिस्ट्री हे पुस्तक प्रसिद्ध आहे. त्याला अंडरलाईन करून ठेवा की म्हणजे काय की हेगेलने लिहिलेले कोणते पुस्तक म्हणजे काय रिझन इन हिस्ट्री हे पुस्तक अतिशय महत्वाचं आहे. ओके, या फॉर्म मध्ये ते बरोबर काय करायचं लक्षात ठेवायचं. इथपर्यंत क्लिअर? इथपर्यंत काय अडचण नाही? चला थोडस आता बघा जाणून घ्या किंवा नॉर्मली या ठिकाणी बघा हेगेलच्या मते कोणत्याही घटनेचा अर्थ लावण्यासाठी तिची वर्गवारी दोन बघा विरुद्ध प्रकारांत करावी लागते. वर्गवारी काय करावी लागते? दोन विरुद्ध प्रकारांमध्ये करावी लागते. कारण की आपल्याला एखादी घटना लिहायची तर ही घटना का घडली असेल आणि घटना घडली असेल का. ओके, दोन विरुद्ध पद्धतीने काय करावं लागते? प्रकारांत करावी लागते. त्याशिवाय मानवी मनाला त्या घटनेचे आकलन होत नाही. म्हणजे काय? त्याशिवाय मानवी मनाला घटनेचे आकलन होते का? नाही. खरे खोटे, चांगले वाईट या पद्धतीला द्वंद्ववाद असे म्हटले जाते. जे काय खरं खोटं आहे किंवा चांगले वाईट या पद्धतीला काय म्हणतो आपण? द्वंद्ववाद असे म्हटले जाते. आणि या पद्धतीत प्रथम एक सिद्धांत मांडला जातो. या पद्धतीत काय केला जातो? प्रथम एक सिद्धांत मांडला जातो आणि त्यानंतर त्या सिद्धांताला छेद देणारा प्रतिसिद्धांत मांडला जातो. ओके, म्हणजेच काय की एखादा सिद्धांत मांडायचे की हा इतिहास असाच घडला असेल, मग त्याला प्रतिच्छेद देणारा सिद्धांत म्हणजे काय की हा इतिहास असाच का घडला असेल. ओके, घडलाच नसेल. ओके, असा काय करायचा? सिद्धांत मांडायचा. बघा त्या दोन्ही सिद्धांतांच्या तर्काधिष्ठित उहापोहानंतर म्हणजेच काय की नॉर्मली त्याच्यावर विचार विमर्श करून त्या दोहोंचे सार बघा ज्यात सामावलेले आहे अशा सिद्धांतांची समन्वयात्मक काय करायची? मांडणी केली जाते आणि याला आपण काय म्हणतो? द्वंद्ववाद असं म्हणतो. ओके, या फॉर्म मध्ये आलं लक्षात. चला नेक्स्ट आहे आता या ठिकाणी लिओपोल्ड वॉन रांके. बघा 19व्या शतकातील बघा इतिहास लेखनाच्या पद्धतीवर प्रामुख्याने बर्लिन विद्यापीठातील कोण? बघा बर्लिन विद्यापीठातील लिओपोल्ड वॉन रांके यांच्या विचारांचा प्रभाव होता. त्यांनी इतिहास संशोधनाची चिकित्सक पद्धती कशी असावी हे सांगितले. आता काय म्हणतात ते बघा की मूळ दस्तऐवजांच्या आधारे प्राप्त झालेली माहिती ही सर्वाधिक महत्वाची आहे. जे काय मूळ दस्तऐवज आहेत आणि त्यांच्यामधून जी काय माहिती प्राप्त झालेली आहे ही सर्वाधिक महत्वाची आहे आणि यावर त्याने भर दिला. आणि तसेच ऐतिहासिक घटनांशी संबंधित असलेल्या सर्व प्रकारची कागदपत्रे आणि दस्तऐवज यांचा कसून शोध घेणे अत्यंत महत्वाचे असल्याचे त्यांनी सांगितले. जे काही ऐतिहासिक दस्तऐवज आहेत त्यांचा चांगल्या प्रकारे कसून शोध घेणं महत्वाचं आहे. ओके, असं त्यांनी सांगितलं. अशा पद्धतीने ऐतिहासिक सत्यांपर्यंत पोहोचता येणे शक्य आहे आणि असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. आणि इतिहास लेखनातील बघा काल्पनिकतेवर त्यांनी टीका केली. म्हणजेच काय की आता पहिल्यांदा आपण इतिहास लेखनाच्या वर हे केलं होतं बघा, काल्पनिक थोड्याशा गोष्टी करणं, हो की नाही. पण त्यांनी काय केलं? इतिहास लेखनाच्या मध्ये ज्या काय काल्पनिक गोष्टी असतात त्यांच्यावर त्यांनी काय केली? टीका केली. त्याने जागतिक इतिहास लेखनाच्या मांडणीवर भर दिला. ओके, म्हणजेच काय की पूर्ण जगाचा इतिहास लिहिण्यावर त्यांनी भर दिला. बघा द थिअरी अँड प्रॅक्टिस ऑफ हिस्ट्री आणि परत नंतर द सिक्रेट ऑफ वर्ल्ड हिस्ट्री या ग्रंथांमध्ये त्यांच्या विविध लेखांचे संकलन आहे. म्हणजेच काय की त्यांचे विविध लेख काय केलेले आहेत? एकत्र केलेले आहेत. कधी जर तुम्हाला हे जर ग्रंथ सापडले तर ते वाचण्याचा प्रयत्न करा. ओके, चला नेक्स्ट आहे आता कार्ल मार्क्स. बघा 19व्या शतकाच्या उत्तरार्धात कार्ल मार्क्स यांनी मांडलेल्या सिद्धांतामुळे बघा या ठिकाणी इतिहासाच्या दृष्टिकोनात महत्वाचा बदल घडून आणणारी वैचारिक प्रणाली अस्तित्वात आली. ओके, जे काय 19व्या शतक होतं, 19व्या शतकामध्ये जे काही म्हणजे काय इतिहासाकडे बघण्याचा दृष्टिकोन थोडासा बदलला. ओके, आणि वैचारिक प्रणाली काय झाली? अस्तित्वात आली. आता कार्ल मार्क्सच्या मते काय आहे की बघा की नॉर्मली इतिहास अमूर्त कल्पनांचा नसून जिवंत माणसांचा असतो. ओके, म्हणजेच काय की नुसत्या कल्पनेवर इतिहास लिहिला जाऊ शकत नाही,
तो जिवंत माणसांचा असतो आणि माणसांमधील नातेसंबंध त्यांच्या मूलभूत गरजा भागवण्यासाठी उपलब्ध असलेल्या उत्पादन साधनांच्या स्वरूपावर व मालकीवर अवलंबून असतात. कशावर अवलंबून असतात म्हणजे काय, जे काय उत्पादनाची साधनं कोणाकडे आहेत, म्हणजेच काय की माणसांमधील नातेसंबंध त्यांच्या मूलभूत गरजा भागवण्यासाठी उपलब्ध असलेल्या उत्पादनांच्या साधनाच्या स्वरूपावर आणि मालकींवर, म्हणजेच काय उत्पादनाची साधनं कोणाकडे आहेत आणि त्यांच्या मालकींवर हे सगळं काय असते गोष्टी अवलंबून असतात. परत नंतर नेक्स्ट बघा, समाजातील वेगवेगळ्या घटकांना ही साधने समप्रमाणात उपलब्ध होत नाहीत आणि त्यातून समाजाची वर्गावर आधारित विषम विभागणी होऊन वर्ग संघर्ष निर्माण होतो. म्हणजेच काय की ज्याच्याकडे उत्पादनाची साधनं आहेत, मला सांगा त्यांचं उत्पादन जास्त असेल, त्यांच्याकडे श्रीमंती असेल, आणि ज्यांच्याकडे उत्पादनाची साधनं नाहीत तर ते त्यांच्यापेक्षा गरीब असतील. याच्यामुळे त्यांच्यामध्ये आर्थिक दरी तयार होते आणि म्हणजे काय एक दोन वर्ग तयार होतात, श्रीमंत असेल किंवा गरीब असेल. म्हणजे काय शोषित वर्ग हा वर्ग असे काय तयार होतात आणि या वर्गांमध्ये संघर्ष व्हायला सुरुवात होते. मानवी इतिहास अशा वर्ग संघर्षांचा इतिहास असून ज्या वर्गाच्या ताब्यात उत्पादनाची साधने असतात, ज्या वर्गाच्या ताब्यात उत्पादनाची साधने असतात तो इतर वर्गांचे आर्थिक शोषण करतो. अशी मांडणी त्यांनी केली आणि त्यांचा दास कॅपिटल हा ग्रंथ कसा आहे जगप्रसिद्ध आहे. त्यांचा दास कॅपिटल हा ग्रंथ कसा आहे जगप्रसिद्ध आहे. या फॉर्म मध्ये हे काय बघितलं आपण, कार्ल मार्क्स विषयी. या फॉर्म मध्ये आलं लक्षात. परत नंतर नेक्स्ट आहे ॲनल्स प्रणाली. आता ॲनल्स प्रणाली काय आहे काय नाही थोडस आपण काय करूयात बघूयात. 20व्या शतकाच्या सुरुवातीस फ्रान्समध्ये ॲनल्स नावाने ओळखली जाणारी इतिहास लेखनाची प्रणाली उदयाला आली आणि ॲनल्स प्रणालीमुळे इतिहास लेखनाला एक वेगळीच दिशा मिळाली. मग आता ॲनल्स प्रणाली आहे काय हे थोडस आपण बघूयात की इतिहासाचा अभ्यास फक्त राजकीय घडामोडी परत नंतर राजे, महान नेते आणि त्यांच्या अनुषंगाने राजकारण, मुत्सद्देगिरी, युद्धे यांच्यावर केंद्रित न करता तत्कालीन हवामान, त्या काळातील हवामान कसं होतं, परत नंतर स्थानिक लोक कसे होते, त्या काळातील शेती कशी केली जायची, व्यापार कसा केला जायचा, तंत्रज्ञान कसं होतं, दळणवळण कसं होतं, संपर्काची साधने काय होती, सामाजिक विभागणी आणि समूहाची मानसिकता यांच्या विषयांचा अभ्यास करणे महत्वाचे मानले जाऊ लागले. आणि यालाच काय म्हणतो आपण ॲनल्स प्रणाली असं म्हणतो. की नॉर्मली की तुम्हाला जर इतिहास लिहायचा आहे तर तो इतिहास फक्त राजकीय घडामोडींवरती नसला पाहिजे, राजांवरती नसला पाहिजे, महान नेत्यांवरती नसला पाहिजे किंवा राजकारण किंवा मुत्सद्देगिरी, युद्ध यांच्यावरतीच केंद्रित न करता कशावरती, स्थानिक लोक असेल किंवा तत्कालीन हवामान असेल किंवा शेती असेल किंवा व्यापार असेल, तंत्रज्ञान असेल, दळणवळण असेल, संपर्काची साधने असतील यांच्यावरही केंद्रित झाला पाहिजे. आणि या सर्व गोष्टींना आपण काय म्हणतो ॲनल्स प्रणाली म्हणतो. ॲनल्स प्रणाली सुरू करण्याचे आणि तिचा विकास करण्याचे श्रेय फ्रेंच इतिहासकारांना दिले जाते. या फॉर्म मध्ये यामध्ये नेक्स्ट आहे स्त्रीवादी इतिहास लेखन. आता स्त्रीवादी इतिहास लेखन कशाला म्हणतात की स्त्रीवादी इतिहास लेखन म्हणजे स्त्रियांच्या दृष्टिकोनातून केलेली इतिहासाची पुनर्रचना. म्हणजेच काय की याच्या अगोदरचे जे काही इतिहासकार बघितले त्याच्यामध्ये मेनली म्हणजे त्या ठिकाणी सर्व काय होते पुरुष इतिहासकार होते. आणि त्या ठिकाणी कुठेतरी स्त्रियांविषयी जास्त जे काही मत आहे त्यांनी मांडलेलं नव्हतं. त्यामुळे स्त्रीवादी इतिहास लेखन करणं काय की खूप महत्वाचं होतं. आता त्यामध्ये सीमा द बोवा या फ्रेंच विदुषीने स्त्रीवादाची मूलभूत भूमिका सिद्ध केली. कोणी? सीमा द बोवा या फ्रेंच विदुषीने जे काही स्त्रीवादी इतिहास लेखन आहे त्याची मूलभूत भूमिका स्पष्ट केली. स्त्रीवादी इतिहास लेखनामध्ये स्त्रियांचा अंतर्भाव करण्याबरोबर इतिहास लेखनाच्या क्षेत्रातील पुरुष प्रधान दृष्टिकोनाचा पुनर्विचार करण्यावर भर दिला गेला. म्हणजेच काय की नॉर्मली अशा खूप साऱ्या स्त्रिया होऊन गेल्या होत्या ज्यांनी इतिहासामध्ये चांगली कामगिरी बजावली होती तरीही त्यांचा इतिहास काय की लिहिला गेला नव्हता. त्यामुळे जे काय पुरुष प्रधान दृष्टिकोन आहे याच्यावरती पुनर्विचार व्हायला हवा असं सीमा द बोवा या फ्रेंच विदुषीने सांगितलं. त्यानंतर स्त्रियांच्या आयुष्याशी निगडीत नोकरी, स्वरोजगार,
ट्रेड युनियन यांच्यासाठी काम करणाऱ्या संस्था, परत नंतर स्त्रियांचे कौटुंबिक आयुष्य यांच्यावर बघा यांसारख्या विविध पैलूंचा सविस्तर विचार करण्यावर संशोधन सुरू झाले. कधी? ज्यावेळेस सीमादो बव्वा यांनी सांगितलं की स्त्रीवादी इतिहास लेखन एक वेगळ्या पद्धतीने लिहिलं गेलं पाहिजे किंवा स्त्रियांच्या दृष्टिकोनातून लिहिलं गेलं पाहिजे या फॉर्म मध्ये. परत नंतर बघा इसवी सन 1990 नंतर स्त्री हा एक स्वतंत्र सामाजिक वर्ग म्हणून इतिहास लिहिण्यावर भर दिला गेलेला आपल्याला दिसतो. ओके, आता नेक्स्ट इतिहासकार आहे मायकेल फुको. आता मायकेल फुको बघा यांच्याविषयी थोडंसं आपण बघूयात. आता 20व्या शतकातील फ्रेंच इतिहासकार मायकेल फुको यांच्या लेखनातून इतिहास लेखनाची एक नवीन संकल्पना पुढे आली. म्हणजेच काय की इतिहास कोणत्या प्रकारे लिहिला गेला पाहिजे. म्हणजे काय याची एक नवीन संकल्पना त्यांच्या इतिहास लेखनातून समोर आली. बघा त्यांच्या आर्किओलॉजी ऑफ नॉलेज म्हणजे काय या ग्रंथामध्ये त्यांनी म्हणजे काय त्यांचा कोणता ग्रंथ होता मायकेल फुको यांचा आर्किओलॉजी ऑफ नॉलेज या ग्रंथामध्ये त्याने इतिहासाची कालखंडानुसार बघा कालक्रमानुसार अखंड मांडणी करण्याची पद्धत चुकीची आहे. म्हणजेच काय की याच्या अगोदर जे काय आपण बघितलं म्हणजे काय प्रत्येकाचं मत वेगळं आहे इतिहास लिहिण्यासंबंधी. तर म्हणजेच काय की इतिहास हा कालक्रमानुसार अखंड मांडणी करण्याची पद्धत ही चुकीची आहे असे प्रतिपादन त्यांनी केले. तर समोर म्हणतात बघा की पुरातत्वामध्ये अंतिम सत्यापर्यंत पोहोचणे हे उद्दिष्टे नसून पुरातत्वामध्ये अंतिम सत्यापर्यंत पोहोचणे हे उद्दिष्टे नसून भूतकाळातील स्थित्यंतरांचे स्पष्टीकरण देण्याचा प्रयत्न असतो याकडे लक्ष त्यांनी वेधले. म्हणजेच काय की नॉर्मली त्या ठिकाणी जे काय पुरातत्वाच्या अंतिम सत्यापर्यंत पोहोचणे हे काय उद्दिष्ट नाही, तर भूतकाळातील जे काही स्थित्यंतर झालेले आहेत म्हणजेच काय समाजामध्ये जो काही बदल झालेला आहे यांचं स्पष्टीकरण देण्याचा प्रयत्न असतो याकडे त्यांनी लक्ष वेधले. परत नंतर मायकेल फुको यांनी इतिहासातील स्थित्यंतराचे स्पष्टीकरण देण्यावर भर दिला म्हणून त्याने या पद्धतीला ज्ञानाचे पुरातत्व असे म्हटलेले आहे. कधी कधी तुम्हाला सकारण स्पष्ट करायच्या मध्ये पण येऊ शकते त्यामुळे ते बरोबर लक्षात ठेवायचं. बघा नेक्स्ट आहे इतिहासकारांनी पूर्वी विचारात न घेतलेल्या मनोविकृती, परत नंतर वैद्यकशास्त्र, तुरुंग व्यवस्था यांसारख्या विषयांचा त्याने इतिहासाच्या दृष्टीने विचार केला आणि परत नंतर आधुनिक इतिहास लेखनाची व्याप्ती अशा रीतीने सतत विस्तारत गेली. म्हणजेच काय की वेगवेगळ्या पैलूंनी इतिहास लेखन केले जाऊ लागले आणि साहित्य, स्थापत्य, शिल्पकला, चित्रकला, संगीत कला, नृत्य कला, परत नंतर नाट्यकला, परत नंतर चित्रपट निर्मिती, परत नंतर दूरदर्शन यांसारख्या विविध विषयांचे स्वतंत्र इतिहास स्वतंत्र इतिहास लिहिले जाऊ लागले. म्हणजे काय प्रत्येक गोष्टीचा एक स्वतंत्र इतिहास असतो. आणि परत नंतर तो अभ्यासल्यानंतर त्याचा उपयोग आपल्याला वर्तमान काळ आणि भविष्य काळामध्ये होत असतो. त्याला आपण उपयोजित इतिहास असं म्हणतो. आता हे जे आहे आपण 3ऱ्या चॅप्टर मध्ये बघणार आहोत. आशा करतो इथपर्यंत जे काय झालेला आहे इतिहास तुम्हाला समजलेला असेल. आता भेटूयात नेक्स्ट लेक्चर मध्ये, म्हणजेच दुसरा जो चॅप्टर आहे तो आपला या ठिकाणी म्हणजेच इतिहास लेखनाची भारतीय परंपरा काय आहे काय नाही यामध्ये. चला थँक्यू सो मच. भेटूयात नेक्स्ट लेक्चर मध्ये.